हॅलो फ्रेंड्स, मस्त मस्त पावभाजी बनवली कशी चला बघूया। एका चॉपरमध्ये 5 ते 6 कांदे घेतले, मिरच्या घेतल्या आणि त्यांना बारीक वाटून घेतला। त्यानंतर कुकर घेतला, कुकरमध्ये बटर आणि तेल घातलं, त्यांना गरम होऊ दिलं। त्यानंतर जिरा, मोहरी आणि बारीक केलेले कांदे आणि मिरची घातली, त्यांना सॉफ्ट होऊ दिलं। ते सॉफ्ट होतच आहे, त्यानंतर आपण थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकली। त्यानंतर शिमला मिरची आणि टमाटर छान बारीक केले। आपलं मिश्रण शिजलं आहे, आता आपण त्यामध्ये टाकू भाज्या। आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता। मी आता याच्यानंतर टमाटर घातले, त्यानंतर शिमला मिरची आणि एक बीट सुद्धा घातला। आता यांना पुन्हा मिक्स करू आणि आपला मसाले घालू। मी घातला त्याच्यामध्ये तिखट, हळद, धनिया पावडर आणि पावभाजी मसाला। चवीनुसार मीठ घालून सगळं जिन्नस एकत्र केलं। त्यानंतर भाज्या घातल्या। आता सगळं मिश्रण छान एकत्र करून घेऊ आणि पाणी टाकून 1 ते 2 शिट्ट्या छान होऊ देऊ। तर छान थंड झालं, आता आपण भाजी उघडून बघू। वाव, किती छान रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि भाज्यासुद्धा छान सॉफ्ट झालेल्या आहेत। मॅशर घेऊ, मॅशरने छान भाज्या मॅश करून घेतलं। आता हे तर सगळे आपली प्रोसिजर होत आहे। तर आता एका पॅनमध्ये बटर आणि पावभाजी मसाला घालून छान तडका मारून घेऊ। वाव, खूप भारी लागते मंडळी, एकदा बनवून तर बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। बरं, आता तव्यावर आपण बटर घालू, तर थोडीशी भाजी घालू आणि आपण पाव लावून गरम करू। वाव, खरंच मंडळी, माझं ऐकण्यापेक्षा ना बनवून बघा, खूप भारी लागते।